दादरमधील प्रसिद्ध स्वातंत्र्यवीर सावरकर भाजी मार्केटच्या पुनर्विकासाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीने आज मार्केट परिसराची पाहणी केली। यावेळी समितीच्या सदस्यांनी येथील दुकानदारांशी संवाद साधत त्यांच्या समस्या आणि सूचना जाणून घेतल्या। या पाहणीचा अहवाल लवकरच मुंबई महानगरपालिकेकडे सादर करण्यात येणार असून पुनर्विकास प्रक्रियेला गती मिळण्याची शक्यता आहे आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संतोष मोरे यांनी। पाहूयात। स्वातंत्र्यवीर सावरकर भाजी मंडीमध्ये काही वेळापूर्वीच स्थायी समितीचे सदस्य आणि काही नगरसेवक या ठिकाणी येऊन गेलेले आहे। स्वातंत्र्यवीर सावरकर ही भाजी मंडी गेल्या अनेक वर्षांपासून दादर या परिसरामध्ये आहे। या परिसरामध्ये अनेक भाजी मार्केट आहे, त्यानंतर फिश मार्केट देखील आहे आणि आता मुंबई महानगरपालिकेच्या वतीने या भाजी मंडीचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्या संदर्भातील पाहणी काही वेळापूर्वीच इथं येऊन स्थायी समितीचे सदस्य आणि काही नगरसेवकांनी केलेली आहे। दादर परिसरातील सर्वात मोठी म्हणून सावरकरवीर भाजी मंडीची ओळख आहे। या ठिकाणी अनेक भाजीचे मार्केट असो, त्यानंतर फिश मार्केट असो या ठिकाणी आहे। मात्र या ठिकाणी आता ह्या भाजी मंडीची दुरुस्ती करावी किंवा याचा पुन्हा पाडून पुन्हा नव्याने याला बांधण्यात यावे या संदर्भातील पाहणी काही वेळापूर्वीच या ठिकाणी येऊन काही नगरपालिकेचे स्थायी समितीचे जे सदस्य यांनी केलेली आहे आणि ह्या सर्व पाहणीची त्यांना पाहणी केल्यानंतर आता या संदर्भातील काय अहवाल हे महापालिकेला देणार आहे, महापौरांना देणार आहे आणि त्यानंतर नेमकं महापालिका काय निर्णय घेणार हे देखील अतिशय महत्त्वाचं असणार आहे। कारण की अतिशय महत्त्वाचा एरिया आणि महत्त्वाचं स्थान म्हणून समजले जाणाऱ्या दादर परिसरातील ही सर्वात मोठी भाजी मंडी आहे। गेल्या अनेक वर्षांपासून ही भाजी मंडी या ठिकाणी आहे आणि या ठिकाणून मोठ्या प्रमाणात व्यापार देखील होत असतो आणि त्यानंतर आता कुठेतरी ह्या भाजी मंडीचा जो विस्तार आहे हा करण्याचा निर्णय कुठेतरी महापालिका घेत आहे। आपण या ठिकाणचे जे काही दुकानदार आहे त्यांच्याशी जाणून घेऊया। आज महापालिकेच्या अधिकाऱ्यांना इथं पाहणी केलेली आहे। महापालिका जी भाजी मंडी आहे दुरुस्ती संदर्भात काय किती वर्षापासून ही भाजी मंडी है? 30-40 साल से। आप कितने साल से यहाँ धंधा लगा रहे हो? 20 साल। तो अभी इस पर जो अभी या ठिकाणी ज्यावेळी महापालिकेचे अधिकारी आले तेव्हा तुम्हाला काही त्यांना विचारलं का? तुमची काही त्यांना तुमच्याकडून काही जाणून घेतलं का भाजी मंडी संदर्भात? एकंदरीत ह्या ठिकाणची जी भाजी मंडी आहे त्या ठिकाणून आता काही वेळापूर्वी आलेले आणि त्यानंतर इथल्या जे दुकानदार आहे आणि त्यांची काय या संदर्भातली प्रतिक्रिया आपण ते देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। आताच काही वेळापूर्वी या ठिकाणी महापालिकेचे अधिकारी येऊन गेलेले आहे। महापालिका ही जे मंडी आहे ही दुरुस्ती संदर्भात काहीतरी पाहणी करत आहे। किती वर्षापासून भाजी मंडी आणि तुम्ही किती वर्षापासून इथं व्यवसाय करता? 8 साल। तो यहाँ पे क्या दिक्कत है आप लोगों को? एकंदरीत ज्या ठिकाणी अनेक ठिकाणची ह्यांना पाणी येत असताना त्या ठिकाणी काही समस्या असतात। आपण आणखी जाणून घ्या। आज महापालिकेचे अधिकारी येऊन गेलेले आहे, काय त्यांना पाणी केलेले, तुम्हाला त्यांना काही विचारलं, तुमच्याशी काही संवाद साधला का? त्यांना काय विचारलं नाही मला। इथं नेमकं तुम्हाला काय अडचण येतात, काय अडचणी तुम्हाला या ठिकाणी? पाऊस पडतो, गलतो, पत्रा नाही टाकला नवीन। अच्छा, पाणी पडतोय तो हर त्यानंतर आणखी काय तुमचं पाणी येते तेवढं ते गळत असणार, त्यानंतर आणखी दुसरी काय समस्या आहे तुम्हाला या संदर्भात? गिराहक बरोबर नाही येतात पाणी मुले। अच्छा, असं आहे। तर किती वर्ष झाले तुम्हाला या ठिकाणी व्यवसाय लावून? 25 वर्ष झाली। 25 वर्ष। आणि ह्या सावरकरवीर स्वातंत्र्यवीर जी भाजी मंडी याचा साधारणतः इतिहास काय आहे आणि किती वर्षापासून आहे? 100 वर्ष झाली। 100 वर्ष जुनी आहे साधारणतः ह्या ठिकाणी। जुनी आहे। अच्छा, एकंदरीत 100 वर्ष पुराणा ह्या भाजी मंडीला इतिहास आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने ही जी भाजी मंडई आहे ही इथं कार्यरत आहे आणि त्यामुळेच या ठिकाणी आता आपण जाणून घ्या की आता महापालिकेचे अधिकारी येऊन गेले, तुमच्याशी त्यांना काही बोलणं केलेलं आहे का आणि तुमचे काय प्रॉब्लेम ह्या संदर्भातले आहे? आमच्याशी बोलणे आमचे मार्केटचे अध्यक्ष होते त्यांच्यासोबत होते। इथं नेमकं तुम्हाला अडचणी काय जातात? अडचणी काय दरवर्षी कचरे फुटतात, गळतात, लादेव करतात, तिथे खड्डा पडला आणि पार्किंग नाही मेन मार्केटला, त्यामुळे मार्केट हे स्लो चालतं। आतमध्ये प्रॉब्लेम तसं बाजूवाले नाही, तर पार्किंगचा वेळ प्रॉब्लेम आहे। अच्छा, पार्किंग नसल्यामुळे कुठेतरी ग्राहक याला पाहत नाही, त्यामुळे कुठे व्यवसायावर देखील तुमचा परिणाम होतो का? पार्किंग असते ते पब्लिक वेळ थांबणं होतं, धंदा पण राहत नाही। एकंदरीत
एकंदरीत पार्किंग नसल्यामुळे कुठेतरी यांच्या व्यवसायावर देखील परिणाम होताना पाहायला मिळत आहे. आपण इथं काही ग्राहक आलेले आहे, यांच्याशी देखील जाणून घेऊया. सर, ठीक आहे. एकंदरीत या ठिकाणची जी मार्केटची भाजी मंडी आहे त्या ठिकाणचा पुनर्विकास करण्याचा निर्णय कुठेतरी महानगरपालिकेने घेतलेला आहे आणि त्यानंतर आता महापालिका या संदर्भातला अधिकारी आणि स्थायी समिती सदस्य काय अहवाल देतात हे देखील आता पाहण्याचं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामॅन अमरीश लाडसह संतोष मोरे, मुंबई.